तर नाशिकच्या निवडणुकीमध्ये नवराजकीय समीकरण पाहायला मिळालेलं आहे, कारण की ठाकरे सेनेचे 45 सदस्य गोकुळ गीतेंना मतदान करण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या विजयाला आव्हान दिलं जाणार आहे। 6 खासदार फोडल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेची ही रणनीती असणार आहे। प्रचार थांबवला असला तरी गीते पडद्यामागून सक्रिय असल्याची चर्चा सुद्धा आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी नवे राजकीय समीकरण समोर येण्याची चर्चा असून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तब्बल 45 सदस्य अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान करू शकतात अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। 6 खासदारांच्या बंडानंतर ठाकरे गटाची ही रणनीती मानली जात असून प्रचार जरी थांबवला असला तरी गीते पडद्यामागून हालचाली करतील, सक्रिय असतील अशी चर्चा आहे। दरम्यान घोडे बाजार रोखण्यासाठी काँग्रेसचे 16 मतदार तटस्थ राहणार असल्याचं सांगितलं जात असून नरेंद्र दराडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर मानला जात असतानाच गीतेंना किती मतं मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाकरेंचे 45 सदस्य गोकुळ गीतेंना मतदान करणार का असा सवाल आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या विजयाला आव्हान दिलं जाणार आहे।